नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने खाऱ्या शंकरपाळ्यांची रेसिपी पाहणार आहोत। तर तुम्ही ही चहासोबत किंवा मुलांना मधल्या वेळेस स्नॅक्स म्हणून पण देऊ शकता। करायला खूप सोपे आहेत आणि अगदी पटकन होतात। तर इथे 4 वाट्या मैदा मी चाळून घेतलेला आहे। तर 4 वाट्या मैद्यांसाठी इथे 4 चमचे आपण जे पोहे खातो ते आपले रेग्युलर चमचे, तर 4 चमचे तेल घेतलेले आहे। तर हे तेल कडकडीत गरम करून मोहन करायचं आहे। इथे 1.5 चमचा ओवा, 1 ते 1.5 चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत, चवीप्रमाणे मीठ, अगदी थोडीशी साखर घेतलेली आहे, अर्धा चमचा पिठी साखर आणि 1 चमचा जिरं घेतलेलं आहे। तर आता आपण पीठ तयार करून आधी पीठ मळून घेऊया। तर इथे पिठामध्ये मी ओवा हातावर असा क्रश करून घातलेला आहे, म्हणजे छान सुगंध येईल। आणि त्यामध्ये इतर साहित्य पण आपल्याला मिक्स करायचं आहे। तर जिरं घातलं आणि तीळ घातले, पांढरे तीळ, तुमच्याकडे जर काळे तीळ कलौंजी वगैरे असेल ना तरी घातली तरी चालते। साखर घातली आणि चवीप्रमाणे मीठ घातलं। तर साखरेने थोडीशी चव पण छान येते आणि रंग पण चांगला येतो शंकरपाळ्यांना। तर हे सर्व साहित्य आता मस्त मिक्स करून घ्यायचं आहे सगळं पिठामध्ये। आणि आपण जे तेल घेतलेलं ना 4 चमचे तेल, तर ते कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। आणि आता हे पीठ चांगलं मिक्स झाल्यानंतर गरम केलेलं तेल आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे। आणि आता सुरुवातीला सगळं गरम आहे, हाताला चटका लागेल म्हणून आपण चमच्याने आधी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मग हाताला सोसवेल तर मग हातानेच हा पिठाला सगळं तेल आपण जे मोहन घातलं आहे ते चांगलं चोळून घ्यायचं आहे सगळं, म्हणजे शंकरपाळ्या आपल्या मस्त एकदम कुरकुरीत खुसखुशीत होतात। आणि तेल पण नाही शोषून घेत। या शंकरपाळ्या खूप छान होतात, म्हणजे कोरड्या होतात, तेलकट पण होत नाही। तर पिठाला सगळं मोहन घालून घेतलं आणि आता हे बघा पीठ असं तयार करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि पाण्याने आपल्याला हे चांगलं मळून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला एकदाच सगळं पाणी नाही घालायचं, तर थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे, कारण की हे जे आपण कणिक तयार करतो ना पीठ, तर ते जास्त मऊ नको आहे आणि जास्त कडक पण नको, असं मीडियम आपल्याला चपातीचे आपण जसे कणिक मळतो ना त्याच्यापेक्षा थोडासा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर आता मस्त हे मळून घ्यायचं। जेवढं आपण हे पीठ चांगलं मळू ना तेवढ्या आपल्या शंकरपाळ्या छान होतात। हे बघा, हे असा गोळा आपला तयार व्हायला पाहिजे पिठाचा। तर आता हा चांगला मळून घ्यायचा आहे आपल्याला 4-5 मिनटं तरी। आणि मग याला झाकण ठेवून आपल्याला अर्धा तास मुरत ठेवायचं आहे पीठ। तर तुमच्याकडे वेळ नसेल तर 15-20 मिनटं ठेवलं तरी चालेल। तर आता झाकण ठेवून आपण अर्धा तास थांबूया आणि मग ह्याच्या शंकरपाळ्या तयार करायला घ्यायच्या आहेत। तर आता अर्धा तास झालेला आहे आणि हा बघा आपलं पीठ आता मस्त मुरलं आहे। तर आता मी ओट्या मस्त स्वच्छ करून घेतला आहे, तर ओट्यावरच ह्या शंकरपाळ्या करणार आहे। तर पिठाचा गोळा पुन्हा आपल्याला 3-4 मिनटं चांगलं मळून घ्यायचं आहे। तर आता चांगलं मळून घेतलं आहे मी पीठ। आणि आपल्याला जेवढी चपाती करायची आहे म्हणजे शंकरपाळ्यांसाठी, तर तेवढा पिठाचा गोळा मी हा असा घेतलेला आहे, गोल करायचा आणि चपाती लाटायला घ्यायची। तर आता तुम्हाला जर अशीच लाटता येत असेल, म्हणजे खाली चिटकत नसेल, तर तुम्ही तशीच लाटू शकता। किंवा जर खाली म्हणजे पटकन सरकत नसेल ना चपाती, तर थोडंसं कोरडं पीठ मैदा घेतला तरी चालेल। तर मी इथे थोडासा मैदा घेऊन चपाती ही मस्त अशी लाटून घेतलेली आहे। तर आपल्याला खूप जास्त पातळही नाही करायची आणि खूप जाडही नाही करायची आहे। तर ही एकसारखी अशी मस्त आता लाटून घ्यायची आहे। ही बघा अशी ही आपली पातळ ही अशी करून घ्यायची, जास्त जाड नाही किंवा पातळही नाही केलेली आहे, मस्त मीडियम केलेली आहे मी। आणि आता ह्याच्या आपल्याला पिझ्झा कटरने किंवा सुरीने तुम्ही जसं शंकरपाळीचा आकार तुम्हाला द्यायचा आहे, चौकोनी करायचे तर चौकोनी किंवा शंकरपाळीसारखे करायचे तर तसे तुम्ही करू शकता। तर सर्व मी असे काप करून घेतले। आता तेल आपल्याला एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि गरम तेलात एकदम आपल्याला ह्या सोडायच्या आहेत। म्हणजे जर तेल तुमचं कमी असेल ना तापलेलं, तर ह्या शंकरपाळ्या तेलकट होतात। आता टाकताना जरी ह्या अशा चिकटलेल्या तुम्हाला दिसत असल्या ना, तरी जशा जशा त्या तळून होतात तशा हे बघा आपोआप त्या मस्त सुट्ट्या होतात। आणि असं उलटपलट करून लो टू मीडियम लो फ्लेमवर पण नाही ठेवायचे आहेत, मीडियम फ्लेमवर आपल्याला ह्या मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत।
तर बघा सतत अशा ढवळत राहायचे, नाही तर मग काय होतं एका साईडने त्या लाल जास्त होतात आणि वरची बाजू पांढरीच राहते, कच्ची राहते. तर मस्त अशा बघा मिक्स करत करत आपल्याला ह्या चांगल्या गुलाबी रंगावर तळून घ्यायच्या आहेत. आणि आता रंग पण एकसारखा मस्त आला आहे आणि बुडबुड्या यायच्या पण तुम्हाला दिसत असतील की कमी झालं आहे. तर ह्या स्टेजला समजायचं की शंकरपाळ्या मस्त तळून झालेल्या आहेत. आता ह्या सर्व मी काढून घेते शंकरपाळ्या आणि सगळ्या शंकरपाळ्या तयार करून घेते. मस्त सर्व शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत आणि मस्त रंग पण छान आलेला आहे आणि तेलकट बिलकुल झालेले नाहीत. मी तुम्हाला दाखवते बघा, आवाज येत असेल तुम्हाला, बघा. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.